नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अरविंद आणि तुम्ही बघता बोल भाऊ. मित्रो, सगळ्यात पहिले जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कारण का आज आपण बघणार आहोत शेतकरी बांधवांची म्हणजे पीएम किसान योजनेची केवायसी कशी करायची आणि केवायसीची पद्धत ही आपण आज जाणून घेणार आहोत. तर मित्रहो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ई केवायसी करा आणि लाभ घ्या. कारण का प्रत्येक वर्षी ही ई केवायसी वर्षातून एकदा आपल्याला करायची आहे. तर यासाठी आपल्याला वेळेवर मिळेल हप्त्यांची रक्कम, म्हणजे आपण वेळेवर जर ई केवायसी केली तर वेळेवर आपल्याला रक्कम मिळेल आणि सरळ आणि सोपी आणि सुरक्षित प्रक्रिया आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची प्रक्रिया म्हणजेच फसवणूक आणि गैरव्यवहार टाळा. कारण का प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांची फसवणूक होत असते. यासाठी शेतकरी बांधवांनो, आपण फसवणुकीपासून लांब राहा. तर आज आपण बघूया, मी आपल्याला सविस्तर माहिती देणार आहोत. तर आज आपण बघूया प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. सगळ्यात पहिले आपण बघूया की ई केवायसी करण्याचे फायदे. आता ई केवायसी करण्याचे फायदे काय आहेत हे आपण सगळ्यात पहिले जाणून घेऊया. तर मित्रांनो, तर बघा, पीएम किसान योजनेचा हप्ता वेळेवर मिळतो. बघा, पीएम किसान योजनेचा हप्ता वेळेवर मिळतो म्हणजे ई केवायसी केल्याने आपल्याला पीएम किसान योजनेचा हप्ता वेळेवर मिळतो. त्यानंतर जर आपण बघितलं, फसवणूक आणि गैरव्यवहार टाळला जातो. म्हणजेच ई केवायसी जर आपण चांगल्या पद्धतीने जर केलं तर अनेक लोक फसवणूक करतात की मी केवायसी करून देतो आणि मला पैसे द्या, हे द्या, ते द्या. परंतु यापेक्षा आपण ई केवायसी केल्यानंतर आपला गैरव्यवहार जो आहे हा टाळला जातो. त्यानंतर जर आपण नंबर 3 वर बघितलं, तुमची माहिती सुरक्षित ठेवली जाते. जर ई केवायसी आपण केली आणि पीएम किसान निधी मध्ये आपलं जर ई केवायसी चांगल्या पद्धतीने जर केली तर आपला जो डाटा असतो म्हणजे तुमची जी माहिती असते, जो आधार कार्ड असो, बँक पासबुक असो, 7/12 असो, ही सुरक्षित डाटा ठेवली जाते ही केंद्र सरकारकडे. त्यानंतर आपण जर बघितलं, शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक. बघा, जर आपण ई केवायसी जर केली नाही तर शासनाचं कोणत्याच पद्धतीनं आपल्याला योजना मिळणार नाही. कारण का आपण जर ई केवायसी जर केली नाही तर आपल्याला जे शासनाकडून जो आपल्याला 3 महिन्यात 6 महिन्यात जो अनुदान मिळतो हा पीएम किसान योजने अंतर्गत हा आपल्याला मिळणार नाही. यासाठी आवश्यक मी आता आपल्याला सांगितलं की या 4 गोष्टी आपल्याला ई केवायसी करण्याचे फायदे, म्हणजे ई केवायसी केल्यानंतर आपल्याला या 4 गोष्टी, या 4 फायदे आपल्याला होतात. आता आपण बघूया ई केवायसी साठी आवश्यक कागदपत्रे. आता ई केवायसी साठी काय लागतात? प्रत्येकाला प्रश्न आहे की ई केवायसी केल्यासाठी काय लागतात. तर सगळ्यात पहिले आपण जर बघितलं, आपला आधार कार्ड हा खूप आवश्यक आहे. कारण का आधार नंबर टाकल्यानंतरच आपण ई केवायसी करू शकतो. त्यानंतर जर बघितलं आपण, नोंदणीकृत क्रमांक, मोबाईल क्रमांक. जर ई केवायसी करण्यासाठी आपल्याला आधार कार्ड सोबत जे मोबाईल नंबर, जो आपला मोबाईलचा सिमचा जो नंबर असतो हा नोंदणीवाला नंबर हा आपल्याला असणं खूप गरजेचं आहे ई केवायसी साठी. त्यानंतर जर आपण जर बघितलं, बँक खाते तपशील. कारण का आपल्याला ई केवायसी ज्यावेळेस आपण करतो तर आपल्या कोणत्या खात्यामध्ये पैसे पडले पाहिजे यासाठी आपण कोणत्या खात्याचं पासबुक दिलं हे पण केवायसी म्हणजेच मोबाईल नंबर सोबत लिंक असणं खूप गरजेचं आहे. जर नसेल तर आपण बँकेमध्ये जाऊन आपण एक फॉर्म भरून आपण करू शकता. त्यानंतर पीएम किसान नोंदणी क्रमांक असेल तर, जर तुमच्याकडे पीएम किसान नोंदणी क्रमांक असेल तर त्यावरून सुद्धा तुम्ही केवायसी करू शकता. आणि हे सुद्धा डॉक्युमेंट्स तुम्हाला, एवढे डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यक आहे. आणि तुम्ही आधारवर सुद्धा तुम्ही आपली ई केवायसी पूर्ण करू शकता आणि मोबाईल नंबर सोबत. तर मित्रहो, ई केवायसी करण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजना याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलं. जर माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी मी आपल्या पुढे प्रत्येक व्हिडिओ घेऊन येतच असतो. यासाठी मित्रहो, माझे असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये येतच. नमस्कार.